उचल तो दगड. बस तिथे. आता तो दगड तुळशीच्या पाण्यात फेक. दशरथ, उचल तो दगड. तू तिथे चिखलाजवळ बस. आता फेक त्या चिखलात दगड तो. एक म्हटलं की नाही. काय झालं, काही कळलं का? तू चिखलात दगड फेकलास, तुझ्या अंगावर चिखलच उडलं. तुम्ही जर दुसऱ्याबद्दल चांगलं बोललात तर लोक पण तुमच्याबद्दल चांगलं बोलतील. सकारात्मकता पसरवाल तर सकारात्मकताच परत येते. तू चिखलात दगड फेकलास, तुझ्या अंगावर चिखल उडला. तिने तुळशीच्या पाण्यात दगड फेकला, तिच्या अंगावर तुळशीचं पाणी उडलं. तुम्ही जे पेराल ते सुगवेल. अरे कारल्याचा वेल लावून कधी आंबे लागत नसतात त्याला. तुम्ही हिच्याबद्दल बोलताय, पण तुमच्याबद्दल तुमच्या मागे लोक काय बोलतात याची कल्पना आहे का तुम्हाला? काय ग, आहे का काही कल्पना? आता त्या पाण्यात डोकावून पहा. बघ, अगं आता तिच्याबद्दल काय सांगू? ती वरून तुम्हाला एकदम साधी दिसत असेल ना, पण आतून फार वेगळी आहे. मी तुम्हाला सांगते की कधीच तिच्यावर विश्वास ठेवू नका. कळलं ना? चला बाई, येते, माझी लय कामं पडली. अगं ही सगळ्यांची निंदा करते, पण खरी चुगलखोर तर हीच आहे. अशी लोक दुसऱ्यांची घरं तोडतात म्हणून देव यांना कधीच माफ करत नाही. जे दुसऱ्यांची बदनामी करते ना, खरं तर त्याचीच बदनामी सुरू असते. खरं आहे बाई. खरंच चुकले मी. जो दुसऱ्याची निंदा करतो त्याची निंदा आधीच सुरू असते. तुझ्या बाबतीतही काही फार वेगळा नाहीये. अरे लोक शिव्या शाप देतात तुला. स्वामी, स्वामी आमची चूक झाली स्वामी, आम्हाला माफ करा स्वामी. अरे प्रत्येक नात्याला वाईट नजरेने बघायची गरज नसते. तिचा हेतू शुद्ध आहे, तिची मैत्री शुद्ध आहे. अरे प्रिया, या अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नसतं. स्वतःसाठी उभं राहायला शिक. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो जग त्याला मान्य करतं. तुझी वाटचाल तुझ्या स्वप्नपूर्तीकडे सुरू आहे, ती ओळखायला शिक. अगं आम्ही फक्त मार्ग दाखवतो, चालायचं तुम्हालाच असतं. हे इथे सगळं काय? जिथे नाद, ज्ञान आणि भक्ती एकत्र येतात तिथे 16 जन्म घेतो. कविराज, हे सगळं तिथे मांडून ठेवा. हो स्वामी. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. हे इथं का आलं?
तुम्ही माझं परत फसवून लग्न लावताय का? असं काहीही होणार नाहीये, आधी ऐकून घे. मग हे इथं का आलेत? हरिप्रिया, तुला तुझं लग्न जबरदस्तीने व्हायला नकोय ना? ठीक आहे, नाही लावणार. पण एक अट आहे. तुला वाटतं ना तुझं भविष्य विठोबासोबत आहे? तर मग जा, पंढरपूरला जा आणि स्वतः जाऊन तुझ्या त्या विठोबाचं दर्शन घेऊन ये. बघू तुझे ते स्वामी, तुझा विठोबा तुला मदत करतात का ते? तर तू सुखरूप पोहोचलीस, मी माझा हट्ट सोडून देईन. आणि जर तू पोहोचू शकली नाहीस तर हे सिद्ध होईल की तुझे स्वामी तुझ्या सोबत नाहीत आणि तुझा तो विठोबाही तुझ्या सोबत नाही. आणि मग मात्र तुला त्या अधिकाऱ्याशी लग्न करावंच लागेल. स्वतःसाठी उभं राहायला शिक. तुझी वाटचाल तुझ्या स्वप्नपूर्तीकडे सुरू आहे, ती ओळखायला शिक. स्वामी माझ्या पाठीशी आहे, माझी वाटचाली सुरू. हे आव्हान जर का मी स्वीकारलं आणि जिंकलं तर माझं स्वप्न पूर्ण होईल. ठीक आहे, मी हे आव्हान स्वीकारते. मी हे आव्हान स्वीकारते. मी हे आव्हान स्वीकारते. मी हे आव्हान स्वामी, झाली सगळी तयारी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुंदरे, या पादुका तिथे ठेव. कविराज, विटा घेऊन ये. आणतो स्वामी. स्वामी, या विटा कशासाठी? नाही म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? पादुका स्थापन करणार आहात? विश्वास जेव्हा शब्द बनतो तेव्हा सत्य होतं. खरंच हा भाव आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि तोच भाव आता विटेवर उमटलाय. आणि तोच भाव स्वामी देव सत्यात उतरवणारे संकेत आहे येणाऱ्या चमत्काराचा. खरंय, जे मनात रुजतं ना तेच प्रत्यक्षात उगवतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशी, अशी कोणती अशक्य गोष्ट आहे जी स्वामी शक्य करणार आहेत? बाकी तयारी आम्ही केली आहे. तुम्ही लग्नाची तयारी करा. लग्नाची? कोणाच्या लग्नाची तयारी स्वामी? हरिप्रियाच्या आणि तिच्या विठ्ठलाच्या.
उद्याच लग्न होणार आहे, उद्याच लग्न होणार आहे, उद्याच लग्न होणार आहे, उद्याच लग्न होणार आहे. चला तयारीला लागूया. चला चला या. सुंदरा मावशी अहो हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे विठ्ठल एक देव आहे आणि तो त्याच्या भक्ताशी लग्न करणार, या सगळ्या गोष्टीचा काय संबंध? संबंध आहे, नक्कीच आहे. आणि तुम्हाला माहितीये ना, स्वामी देव कारणाशिवाय काहीही करत नाही. हा, आता याचा सगळा उलगडा आपल्याला उद्या होईल. हो, आणि संकेत आधी येतात पण त्यांचा अर्थ मात्र नंतरच उलगडतो. चला तयारी करूया. जिथे पूर्ण श्रद्धा असते तिथे देवाला यावंच लागतं. ही केवळ लग्नाची तयारी नाही, तर भक्त आणि परमात्म्याच्या मिलनाची तयारी आहे. शिवशंकर शंभो. सावळ्या द्या इकडे, मी करते. हे मीच करणार. अगं राहू दे, सकाळपासून सगळं त्यानेच आवरलंय. यशोदाई, मी आणि आई पंढरपूरला निघालोय. बरं झालं तुम्ही वेळेत बरा झाला, नाहीतर माझा पायच निघाला नसता इथून. आता आम्ही दोघी निश्चिंतपणे पंढरपूरला जाऊ. सावळ्या ही आता जबाबदार बनतायत. ही सगळी तुझी किमया आहे, माझी नाही, स्वामींची कृपा आहे. जिथे स्वामींची कृपा असते ना, तिथे परिवर्तन आपोआप घडतं. श्री स्वामी समर्थ. बर, निघतो आता आम्ही. सांभाळून जा हा. हो. पंढरपूरला कधी पोहोचणार? पंढरपूरला जा आणि स्वतः जाऊन तुझ्या त्या विठोबाचं दर्शन घेऊन ये. आणि जर तू पोहोचू शकली नाहीस तर हे सिद्ध होईल की तुझे स्वामी तुझ्या सोबत नाहीत आणि तुझा तो विठोबाही तुझ्या सोबत नाही. तिथे किती दिवस थांबणार आणि परत कधी येणार? सोबत कोणी पुरुष नाहीये का? हो हो सावळ्या, स्वामी आहेत आमच्या सोबत, त्यामुळे काळजी नसावी. आणि जिथे देव असतो ना, तिथे भीतीला जागा नसते. मी पण येऊ पंढरपूरला? मी पण येणार 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 येणार. सावळ्या, तुम्ही तुमच्या आईला एकटं सोडणार का? त्यांना एकटीला सोडून येणार? सांगा बरं. हरिप्रिया, मी येते. कदाचित म्हणूनच विठ्ठलाने मला बरं केलं असेल. माझी कित्येक वर्षांची इच्छा आहे की मी पंढरपूरला जावं, विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यावं. याच्यामुळे जाता येत नव्हतं. आणि मागची काही वर्ष या गुडघ्याच्या त्रासामुळे मी नाही जाऊ शकले. पण अजूनही तुमचे गुडघे दुखतच आहेत ना? हो, पण सहन करेन मी. कशी बशी पोहोचेन. आणि तू आहेस ना आमच्या सोबत. पण याच्यानंतर कधी जाऊ शकेन सांगता येत नाही. मरणाआधी एकदा तरी पंढरपूरला जायचं आहे माझ्या सावळ्यासोबत. जर मनापासून इच्छा असेल तर शरीरही साथ देईल. हरिप्रिया, तू ह्याच्या आईची इच्छा पूर्ण केलीस. जो दुसऱ्यांच्या इच्छा स्वप्न पूर्ण करतो, देव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. ठीक आहे,
जाऊयात आपण सगळे. हरिप्रिया, आपण सगळे निघालोय खरं, पण मार्तंडने जे तुला आवाहन केलंय त्यात त्यांनी काही अडथळे उभे केले तर? आई, कोणत्याही आव्हानापेक्षा स्वामींची कृपा जास्त आहे. माझा स्वामींवर विश्वास आहे. स्वामीच आपल्याला पंढरपूरला पोहोचवतील आणि तिथंच माझी स्वप्नपूर्ती होईल. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतीलच स्वामी. सोहळ्याची पायाभरणी झाली आहे. आता वेळ आली आहे तो साकार होण्याची. शिवशंकर शंभो. हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. या नामस्मरणाने किती ऊर्जा मिळते ना नारायणी ताई. हो ना. जिथे नामस्मरण असतं तिथे प्रवासाला अर्थ मिळतो. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. सावळ्या, राहू द्या. चला. अरे हे काय आहे? हरिप्रिया, सावळ्या, अरे कोणी आहे का तिकडे? अरे वाचवा. अरे हा तर नेहमीचाच रस्ता आहे पंढरपूरला जायचा. इथे असं जाळं असणं शक्यच नाहीये. जाळं आलं कुठून? इथे मार्तंडचं तर काम नाहीये ना? शक्यता नाकारता नाही येऊ शकत. आपल्याला पंढरपूरला जाण्यापासून अडवण्यासाठी त्यांनीच हे केलं असणार. महाराज, महाराज, काम झालं, काम झालं. हरिप्रिया सकट सगळ्यांना जाळ्यात अडकवलं. तो रस्ता मी आधीच बंद केला. शिपायांना दोन्ही बाजूनी उभं केलं. आता ते कोणालाही आज सोडणार नाही. लोकांसाठी दुसरा मार्ग खुला केला आहे, म्हणजे कोणीही आत येणार नाही आणि जाणारही नाही. आणि महाराज, जे आतमध्ये आहेत त्यांना कोणीही सोडवू शकत नाही. वा, मार्तंड महाराज, काय खेळ खेळला तुम्ही. मार्तंड महाराज की, मार्तंड महाराज की. बळजबरी करून काही उपयोग नाही. तिला तिचा अति आत्मविश्वासच नडणार आणि तिचे स्वामी तिला वाचवायला येणार नाही. जा, लग्नाची तयारी करा. पंढरपूरला पोहोचायला 3 ते 4 दिवस लागतात. 3 दिवस आपण त्यांना जाळ्यात अडकून ठेवू आणि 4थ्या दिवशी जाऊन सांगू की हरिप्रिया, तू हरलीस. आता तुला अधिकाऱ्याशी लग्न करावं लागेल.
स्वामींच्या नागावर टिचून हे लग्न करून दाखवतो की नाही हे बघाच. श्री हरी विठ्ठल. मार्तंडराव तुम्हालाच भेटायला आलोय. कशाला? पत्रिका द्यायची होती, स्वामींनी दिली आहे. कोणाच्या लग्नाची? घ्या पा, कळेल हळूहळू. हे काय? हरिप्रिया आणि विठ्ठलाच्या लग्नाची पत्रिका? हे कसं शक्य आहे?